मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम तब्बल 2.5 तासांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन। तर अजित पवारांना निवडणुकीमध्ये केलेल्या घोटाळ्याची भीती वाटतेय, राऊतांचा पलटवार। पाकिस्तानचे हिंदू भारतामध्ये आणा आणि इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा, असं बाबासाहेब फाळणीवेळी म्हणालेले होते। बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, गोपीचंद पडळकरांचं विधान। घाळवळ परदेशामध्ये पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय। खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी, जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, पोस्टरचा आशय। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण, 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याचा आरोप। जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। भाजपनं विधानसभेत मला पाडण्यासाठी 5 कोटी देऊन डमी उमेदवार उभा केला, धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप। येत्या निवडणुकीमध्ये मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही, आत्राम यांचं वक्तव्य। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात। सांगोल्याच्या कोळागावातील तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात, दारूच्या नशेत बाटली फेकल्याची माहिती। मालेगाव शिक्षण क्षेत्रामध्ये बोगस नियुक्त्या प्रकरणी कारवाई। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले प्रवीण पाटील, उदय देवरे, सुधीर पगार हे 3ही शिक्षण अधिकारी निलंबित। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती। अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ। 3 महिन्यांचं वीज बिल माफ होणार। जरांगेंना निजाम मान्य पण डॉक्टर आंबेडकर मान्य नाहीत, नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका। या बाणगोळाला भुजबळांवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? विखे नाही घरी पाठव